हा फोटो आठवतोय? बॉस गुंडांशी लढून केडी सरांच्या खांद्यावरती डोकं ठेवून एकदम शांतपणे झोपले. क्यूट आहे. मेड फॉर इच अदर आहेत दोघं पण. एकदम. हो ना, पण कधी एकत्र येणार आहेत कोणाच ठाऊक. येणार कत्री येणार, ह्या वेळेला नक्की येणार. मला केडी सरांवरती फुल कॉन्फिडन्स आहे तर या टायमिंगला. शाबास रे, तुझ्या तोंडात साखर पडो. हा, पण तुमच्या पाठीत लाटणं पडण्याआधी बायकोला सांगा मला उशीर होणार आहे म्हणून. अरे फातिमा, अरे आज माझ्या अंगावर लाटणं चपला जे काय पडायचं ना सगळं पडू दे. अरे एवढ्या दिवसांचं एवढं मोठं मिशन पूर्ण होतंय. हा, पार्टी झाली पाहिजे का नाही? करेक्ट बोलत कमांडर. डेनची वाईबच चेंज करून टाकूयात. खूप सारे फोटो लावू डेन मध्ये. अरे बॉस आणि केडी सरांचं प्रेमाचं मिशन फक्त त्यांच्यासाठीच नाही, आपल्यासाठी पण पर्सनल आहे की नाही? ए बाय, ते सगळं कबूल करून आले ना, टेक्नो तू काय कर, सगळं सेटअप रेडी ठेव. ते आले ना लगेच त्यांना फोटो काढायला उभं करू, फोटो काढून घेऊ मस्त सगळे. हा पण त्यांचे डोळे सुजलेले असतील, का? कारण त्यांना झोपच नाही लागणार. बॉस त्या मुलीचा विचार करणार आणि केडी सर बॉसचा. काय झोप लागते त्यांना? बरोबर आहे. शाबाश शाबाश युवराज, एवढ्या वर्षाच्या माझ्या मेहनतीचा चीज झालाय आज. हे बघ, असंच चांगलं काम करत राहा आणि त्या कौशिकीच्या नजरेत इतका मोठा हो ना की काहीही करून तिला तुला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घ्यावंच लागेल. मम्मा खूप पुढचा विचार करतेस तू. दिल्ली अभी बहुत दूर है. का? काय झालंय? मी एवढ्या मेहनतीने तो प्रोजेक्ट घेतला, त्याच्यावर काम केलं, जीव ओतून काम केलं. पण काय त्याची न्यूज झालीच नाही, कौशिकीने केलीच नाही. आणि या उलट तो केदार, त्याच्या तोंडून एखादा शब्द जरी बाहेर पडला ना तरी तिच्यासाठी ते ब्रेकिंग न्यूज असतं. आणि मी माझ्यासोबत हे कसला होतंय बोर्ड ऑफ डिरेक्टर. काय काळजी करू नकोस, वेळ आल्यानंतर त्या कौशिकीला याची बातमी करावीच लागेल. आणि तू बघ, ज्या दिवशी तुझी बातमी येईल ना, अख्ख्या घराला टीव्ही समोर बसवून कौतुकाने तुझी कामगिरी बघायला लावते की नाही. बघच. बघ 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 म्हणतेस, करणार काय एकदा सांग तरी मम्मा. वेळ आल्यावर कळेल. उभ्या आयुष्यात झाला नाही तेवढा अपमान ती तारिणी आणि तो केदार या घरात आल्यापासून झालाय माझा. माझ्या मुलाचे हक्क काढून घेतले त्यांनी, पण आता बस झालं. या संपत्तीतली एक फुटकी कवडी सुद्धा त्यांच्या हाताला लागू देणार नाहीये मी. युवराज, काहीही झालं तरी ही कंपनी तुझ्या नावावर व्हायलाच हवी. आणि त्यासाठी आपल्याला माझ्या बापाची आणि कौशिकी खांडेकरची गरज आहे. अगदी बरोबर. काहीही करून त्या कौशिकीला स्वतःच्या बाजूने वळवून घे. आपल्याला तिला केदार आणि तारणीच्या विरोधात उभं करायचंय. आपण फक्त आगीत तेल ओतत राहायचं आणि लांबून मजा बघायची. आणि एकदा का आग पसरायला लागली की मग केदार आणि तारिणी या घरातून, आणि या घरावर फक्त युवराज खांडेकरचं राज्य, माझ्या मुलाचं. यस.